आज आपण फुल ब्लड, हाफ ब्लड आणि युटेराइन ब्लड याची माहिती घेतो. तर हिंदू सक्सेशन ॲक्ट सेक्शन 3 सबक्लॉज ई मध्ये या टर्मचं मीनिंग दिलेलं आहे. आता फुल ब्लडमध्ये काय, समजा ए हा वडील आहे आणि त्यांनी बीशी लग्न केले, म्हणजे बी ही त्याची आई आहे. ए आणि बी यांना मुलं झाले, एक मुलगा एक मुलगी झाली किंवा दोन्ही मुलं झाली, तर ते एकाच आईवडिलांपासून झालेली ती दोन मुलं आहेत. म्हणून त्या 2-3 जी मुलं असतील त्यांचे आईवडील एकच आहेत, म्हणून त्या 2 भावंडांना असं म्हटलं जाईल ते फुल ब्लड, म्हणजे एकाच आईवडिलांची ती मुलं आहेत, याला म्हणायचं फुल ब्लड. आता हाफ ब्लड म्हणजे काय, समजा वडील आहेत, ए वडील आहेत, त्यांनी एक्स या व्यक्तीशी लग्न केलं, एक्स ही महिला आहे, परंतु आणि एक्सशी लग्न केल्यावर त्यांना एक मुलगा झाला, परंतु काही कालांतराने तिच्याशी पटलं नाही आणि त्यांनी डायव्होर्स घेतला आणि त्यांनी दुसऱ्या बाईशी लग्न केलं. तर एने वायशी लग्न केलं आणि त्याच्यापासून पण एक त्यांना मुलगी झाली. तर पहिल्या बायकोचा मुलगा आणि दुसऱ्या बायकोची मुलगी यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते एकच वडील आणि 2 बायका यांच्यापासून झालेली मुलं, म्हणून त्याला म्हणायचं हाफ ब्लड. आता युटेराइन ब्लड बघूया आपण. यामध्ये असं आहे की ए या स्त्रीने एक्स या वडिलांशी लग्न केले, एक्स या माणसाशी लग्न केलं आणि त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला, परंतु काही कालानंतर तो नवरा मरून गेला किंवा त्याची डेथ झाली. मग त्या महिलेने परत दुसऱ्या माणसाशी लग्न केलं आणि त्याच्यापासून तिला मुलगी झाली. म्हणजे काय झालं, एका महिलेने 2 व्यक्तीशी लग्न केलं आणि पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगा झाला आणि दुसऱ्या नवऱ्यापासून मुलगी झाली. याच्यामध्ये जे 2 वेगवेगळ्या नवऱ्यांपासून झालेली मुलं म्हणजे युटेराइन ब्लड.